एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. विजयी मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं हे वाक्य भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत देणारं ठरलंय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या दृष्टिक्षेपात फक्त महापालिका निवडणुका नसून संपूर्ण महाराष्ट्र असल्याचं दिसतंय. आपल्या डोळ्यात देखत सगळे लसके तोडले जात आहेत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. या मेळाव्यातून ठाकरे ब्रँड हा राज्यातील विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. हे जर प्रत्यक्षात घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? विशेष करून शिंदे सेनेला याचा फटका बसू शकतो का? पाहूया. बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाची, यावरून जनमत बदलण्याची शक्यता. मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता. शिंदे सेनेची ताकद मुंबई आणि कोकणात कमी होण्याची शक्यता. शिंदे सेना आणि भाजपचं मराठी मतांचं ध्रुवीकरण थांबणार. मनसेचं राजकीय वजन वाढल्यानं काही मतदारसंघात शिंदेंना फटका. मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या जागा कमी होण्याची शक्यता. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाची खरी ताकद निवडणुकीत कळेल असा इशारा ठाकरे बंधूंना दिलाय. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुरस आणखीन वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही असो, मात्र मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद फक्त ठाकरेंमध्येच आहे. हेच विजयी मेळाव्यातून सिद्ध झाल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.